इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानेटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवली की ती पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्यासाठी झटतोच. म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण जरी आली तरी त्याच्यावर आपण मात करतो, कारण ती गोष्ट आपण मनापासून आपल्यासाठी ठरवलेली असते. पण एखाद्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी अशी मानसिक घट्ट बैठक असणं खूप गरजेचं आहे. ती अनेक गोष्टीतून मिळवता येते. मिळवण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत, पण ती कशातून मिळवता येते, आपण त्याच्याकडे कसं बघतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आज आपण पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या आर्या अमोघ पेंढारकर यांना आपल्या स्टुडिओत बोलवलंय. त्यांनीसुद्धा मनाशी ठरवलं की मला परिक्रमा करायची आणि आलेल्या अनेक संकटांवर मात करत त्यांनी ती पूर्ण केली. आर्याताई, आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपण आज तुमच्या नर्मदा परिक्रमेविषयी विस्तृत जाणून घेऊया. आधी मला सांगा की नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय आहे? नर्मदा परिक्रमा ही नर्मदा नदीची पूर्ण प्रदक्षिणा आहे. 3500 किलोमीटर त्याचं अंतर आहे. ती कुठूनही सुरू करता येते. बरेच जण ओंकारेश्वरवरून सुरू करतात. तिच्या किनाऱ्याने तुम्ही कुठूनही चालू करू शकता, परत तिथपर्यंत यायचं पूर्ण करून. ती उजव्या हाताला राहिली पाहिजे नदी. अशा तऱ्हेने त्याला नर्मदा परिक्रमा असं म्हणतात. जिथून सुरुवात करायचं, परत चालत येऊन तिथेच पूर्ण करायचं, दक्षिण आणि उत्तर झालं पाहिजे. हे म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. मग ही परिक्रमा करावी असं तुम्हाला का वाटलं? माझ्या पतीनी 21-22 मध्ये कोरोनानंतर केलेली होती. त्याच्यावरची भरपूर पुस्तकं वाचलेली होतीच, व्हिडिओ बघितलेले होते यूट्यूबवरचे. आता 50 वय चालू असल्यामुळे थोडं रिकाम पण आले, म्हणजे रोजच्या आपल्या लाईफ ह्याच्यामधलं रुटीनमधलं. आणि रुटीन तेच होऊन सुद्धा असं काहीतरी करूया, वेगळं करूया किंवा बघूया आपल्याला जमतंय का ते करून, अशा हेतूने ती करायची ठरवली. बरीचशी माहिती होती. तर ही प्रेरणा मिळण्याचं कारण असं होतं की जेव्हा नवऱ्याने परिक्रमा करून आल्यानंतर जे आणलेलं पाणी होतं नर्मदेचं, ते सगळ्यांना तीर्थ म्हणून दिल्यानंतर जे उरलं होतं ते मी घरामध्ये असावं शुभ म्हणून, किंवा जसं गंगेचं असतं तसं ते ठेवावं म्हणून मी ते घरात ठेवलं. ते मला रोज दिसायचं, म्हणजे जिथे ठेवलेलं होतं ते. तर कदाचित त्याच्यामध्ये ओढ अशी आहे की ती तुम्हाला तुमच्याकडे बोलवते. तिचं बोलावणं आल्याशिवाय तुम्ही परिक्रमा करू शकत नाही, असं तिथल्या माणसांची पण धारणा आहे. तुम्ही मनात किती म्हटलं की मला जायचंय तरी तिचं बोलावणं लागतं. तर तसं ते तिने मला बोलवलं असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या घरी जे नर्मदेचं पाणी आणलं होतं, जे तुम्ही बाजूला ठेवून दिलं होतं, ते तुम्हाला बोलवत होतं कुठेतरी, पण त्याने तुम्हाला जावंसं वाटलं इथपर्यंत ठीक आहे, की इच्छा झाली, पण हा प्रवास काही सोपा नसणार आहे. मग हा आपण पूर्ण करू शकू का असं तुमच्या मनात आलं का? किंवा करायचा निर्धार तर केलाय, त्याच्यासाठी तुम्ही काय तयारी केलीत? मानसिक तयारी असेल, शारीरिक तयारी असेल, नियोजन कसं केलं, काय केलं? आधी मुळात मी त्याला घाबरत नाही, म्हणजे मी कुठेही एकटी जायला तयार असते. आणि एकटं आलोय आणि एकटं जायचं हे माझ्या आतमध्ये खूप पक्क आहे. बरं, म्हणजे एकटीनंच परिक्रमा केलीत, कोणाच्या सोबत असं नाही? नाही, तिथे मिळतात. तिथे आपल्याला परिक्रमा असे आपल्याकडेनी भरपूर आपल्याला भेटतात. पण इथून घरातून जाताना मी एकटीच गेले. कारण आणि तसं पण म्हणतात की एकट्याने करणं परिक्रमा हे जास्त चांगलं आहे, असं तिथली लोक पण सांगतात. की प्रत्येकाचं भाग्य, प्रत्येकाला मिळणारा अनुभव हा दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये अडथळा नाही होता का, किंवा दुसऱ्याचं हे तुम्हाला नाही अडथळा होता का मग. त्यामुळे तुम्ही शक्यतो एकट्याने केलीत तर फार चांगलं असंच तिथे म्हणतात. पण आपण स्त्री किंवा एकटं जाणं हे जरा आपल्याला बाकीच्या दुनियेत बघता भीतीदायक वाटतं, म्हणून आपण कोणाच्या तरी बरोबर जाऊया किंवा दोघं जाऊया, असं बरीच जण दोघं करतात. तयारी माहिती होती की वजन पाठीवर घेऊन चालायचंय, त्यामुळे ते फारच कमी बरोबर ठेवायचंय. 2च ड्रेस, थंडी आहे म्हणून एकच शाल पांघरायला किंवा स्वेटर, जे अत्यावश्यक आहे तेवढंच ठेवा. औषधं ठेवा तुम्हाला काय हवी असतील तर. आणि पिण्यासाठी पाणी दंडकमंडलू, जे त्यांनी सांगितलेलं आहे ते पांढरा ड्रेस. आणि राहण्याची सोय आश्रमातनं होते हे माहिती होतं. किंवा तिथे गेल्यानंतर म्हणजे परिक्रमा तुम्ही ज्या मार्गातून करणार आहात
त्या मार्गातल्या काय सोयी सुविधा आहेत ह्यांचा तुम्ही आधी अभ्यास केला केलेला होता. होता. माहिती माहिती होतं होतं माहिती होतं. एकूण किती दिवसांची ही परिक्रमा असते? ते तुमच्या चालण्यावर अवलंबून आहे. तुम्ही एका दिवशी किती चालता. 40 किलोमीटर ॲव्हरेज चाललं पाहिजे तुम्ही, तर तुमची ती 3 महिन्यात, 90 दिवसात, 108 दिवसात वेगवेगळ्या वेळेला पूर्ण होते. 4 महिने हे धरून चालायचं. मग तुम्ही कधी सुरुवात केलीत? कोणत्या दिवशी सुरुवात केलीत? कुठून सुरुवात केलीत? मी 25 नोव्हेंबरपासून केली. ती परिक्रमेचा कालावधी ठरलेला आहे. कार्तिकी एकादशी चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशीला ती सुरू करायची असते. त्याला परिक्रमा उठवणे म्हणतात, म्हणजे परिक्रमा उचलली असं म्हणतात. ती मी नेमावरपासून केली, म्हणजे तिचं नाभिस्थान आहे नर्मदेचं. आणि सगळेजण ओंकारेश्वरवरून करतात, कारण जे आपण सुरुवातीला आपण संकल्प घ्यायचा असतो, एक पूजा असते छोटीशी नर्मदेच्या तीरावर, की मी ही परिक्रमा का करते ते सांगण्यासाठी. 3 प्रकारांनी करतात. एक कोणतरी असं म्हणजे जर बोललं असेल की माझं हे काम होऊ दे, मी मग पायी परिक्रमा करीन, तर असतं. किंवा झालंय, आधी बोललंय की माझं हे काम होऊ दे, मग मी करीन, मग ते झालं काम पूर्ण म्हणून करणारे असतात. आणि काही जण असतात ते नुसतेच म्हणजे आपलं, म्हणजे मी जशी केली तशी, माझी कुठली इच्छा नाही, मी काही नवच बोललेलं नाही. तिचं बोलावणं आणि माझी मनाची तयारी, ह्या 2 गोष्टींनी मी गेले. झाल्यानंतर पूर्ण झाली तुमची की परत ते जे नर्मदा जल आपण बरोबर घेतलेलं असतं ते ओंकारेश्वरच्या दोन्ही ज्योतिर्लिंगांवर जाऊन घालायचं असतं, ममलेश्वरला आणि ओंकारेश्वरला. म्हणून बरीच जण सगळी ओंकारेश्वरवरून चालू करतात परिक्रमा. म्हणजे ते पूर्ण झालं उत्साहाने. तुमची परिक्रमा सुरू झाली, तुम्ही 25 तारखेला सुरुवात केलीत. मग दिनक्रम कसा असायचा? पहाटे 5 वाजता साधारण उठायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची, जी असेल तिथे सोय ती, म्हणजे थंडच असतं. त्याच्यानंतर एक 6 वाजेपर्यंत 6:15 पर्यंत सगळं आपलं आटपून नर्मदेची आरती पूजा करायची, जे आपण जल घेतलेलं असतं बरोबर ते. आणि त्याच्यानंतर सूर्योदय झाला की चालायला सुरुवात करायची. तुम्हाला जिथे आश्रम किंवा दुपार झाली 12 वाजले 11 वाजले तुम्हाला थांबायचं असेल तिथे आश्रमात थांबायचं. तिथे भोजन प्रसादी मिळते, वाटेत तुम्हाला सगळीजण चहा नाश्ता बालभोग सगळे द्यायला बोलवतात. आणि संध्याकाळी सूर्यास्त झाला की थांबायचं, त्याच्यानंतर चालायचं नाही. 6 नंतर काळोखात चालायचं नाही. हा नियमच आहे? हा नियम आहे तिथला परिक्रमेचा. आणि वाटेत चालताना सुद्धा थकायला झालं तर थांबायला काही विश्रांती स्थान आहेत? असं काय नाही, झाडाखाली थांबायचं? हा, झाडाखाली पण थांबता येतं, किंवा आता 4-4, 5-5 किलोमीटरवर आश्रम आहेत. लोक बरीच सेवाधारी, म्हणजे तिकडे नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना ती मैयाच समजतात. त्यामुळे ते सारखे आपल्याला काय ना काहीतरी हाक मारून चहाला तरी या, दूध घेताय का, भयंकर लोकांचा सेवाभाव आहे तिकडे. म्हणजे तो आपल्याला इकडे म्हणजे असं आपल्याला कधी सवय नाहीये इकडे महाराष्ट्रात त्या गोष्टीची. त्यामुळे ते आपल्याला खूपच उल्लेख तुम्हाला हा जाणवला तिकडे, किती सेवाभावी तिथे भयंकर सेवा करतात, म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत अशी त्यांची सेवा आहे. त्यामुळे मग त्रास होत नसेल कदाचित परिक्रमेचा, आपल्याला त्रासही होत नसेल? नाही. म्हणजे जी एक शारीरिक आणि मानसिक आपल्याला बळ लागतं ते ह्या गोष्टीमुळे मिळत असेल. अर्थात आता रोज एवढं दिवसभर उन्हातनं चालणं आहे, ते आपल्याला काही रोजची सवयीचं नसतं. त्यामुळे कधीतरी आजार येऊ शकतो, कधीतरी असंही होऊ शकतं की नको आता ह्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकणार, आपण इथे थांबूया. त्यामुळे आपलं मानसिक खच्चीकरणही होऊ शकतं. असं तुमच्या बाबतीत काही झालं का? आणि झालं असेल, होऊ शकतं, तर त्याच्यात तुम्ही मात कशी केलीत? होऊ शकतं, कारण नर्मदा परिक्रमा ही शारीरिक आणि मानसिक तुमची कसोटी बघणारी परिक्रमा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक कष्ट पण आहेत आणि मानसिक तुमचं स्थिर कसे राहता ह्याच्यासाठी पण परीक्षा आहेत. कारण कडेनी चालणारी रोग आहेत किंवा येणारे अनुभव आहेत, त्यांनी तुम्ही ढळता का किंवा रागावता का, किंवा तुमच्यामध्ये बाकीचं काय हे होतं का, कारण तुमचा इथला कम्फर्ट झोन सोडून तुम्ही तिकडे गेलाय. बरोबर. त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला त्याची सत्व परीक्षा आहे की हे विचित्र दिसतंय, हे वेगळं दिसतंय, हे ह्याला बोलायचं का, किंवा हे आपण सांगूया का, असे बरेच मनात हे येतात की. पण आपण तिथे शांत राहणं किंवा ते आपल्याला नाही करायचंय, आपण परिक्रमेला आलोय. त्यामुळे वादावादी असते बाकीच्यांची चालू. आता माझ्या बरोबर कोण नव्हतं म्हणून नाही, तर असे सगळे म्हणतात की तुम्ही 4-5 जण गेलात की त्यातले भांडून तरी बाजूला होतात, किंवा मागे म्हणजे चालण्याचा स्पीड कमी म्हणून मागे राहतात. भांडण हे ठरलेलं आहे. त्यामुळे ती शारीरिक मानसिक कसोटी बघणारी असल्यामुळे शारीरिक तर होतंच, आपण इथून जातो तेव्हाचं अन्न, तिथे मिळणारं अन्न क्वांटिटी कमी जाते. आधी आपण चालत असल्यामुळे आपला रोजचा इथला आहार आणि तिथला आहार, त्यांच्याकडे जास्त करून रोटी आणि सब्जी हाच आहार आहे. आणि तसं तर ते 2दाच आहे, म्हणजे त्यांच्याकडे जेवण ही संकल्पना 2दा आहे आपल्यासारखी. सकाळी एकदा बालभोग म्हणून मिळतं, म्हणजे भडंग, चिवडा, बिस्किट, चहा हे खूप मिळतं.
पण दुपारचं जेवण आणि त्याच्यानंतर चालणं परत आणि रात्रीचं एकदम जेवण, ते 6:30-7ला रात्रीचं जेवण. त्यामुळे 1-1.5 महिना आपण आपल्या इकडल्या ताकदीवर ते झेपवतो, पण नंतर तिकडलं ते अस्वच्छता आहे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे सुद्धा ते आपलं पोट बिघडणं, ताप येणं. बरेच जणांची तक्रार ही पोट बिघडण्याचीच आहे, म्हणजे तुम्हाला परिक्रमावासींची. असा काही अनुभव आला? हो, माझं पण अमरकंटक नंतर पोट बिघडलं, भरपूर पोट बिघडलं. पोट बिघडलंय त्यामुळे मग 15 दिवस फार हे गेले. म्हणजे माझी परीक्षा, म्हणजे मी तेव्हा म्हटलं की आता मी हे थांबवते. म्हणजे शारीरिक स्वास्थ्य नसल्यामुळे थोडं मानसिक स्वास्थ्य गेल्यासारखं झालं. हो, पण मग त्याच्यावर मात कशी केली? अर्धी होत आली होती. हां. मग मी फोन केला घरी की आता मला वाटतं की मी गाडीत बसावं आणि घरी यावं. ते म्हणाले की मग गेलेली कशाला, हे तुला आधीच माहिती होतं ना. तेव्हा आता अर्धी झाली आहे, होईल ती परीक्षा बघण्यासाठी असे हे येतात. म्हणजे तुम्ही सोडून पळून येताय का, कसे टिकून राहता, ही परीक्षा आहे. ही परीक्षा आहे आणि परीक्षेच्या क्षणी मागे नाही वळायचं. तिकडे वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? मोठ्या शहरात ना आहे. जवळचं मोठं शहर असेल म्हणजे जबलपूर आहे, भरूच आहे किंवा अशी जी मोठी शहरं येतात वाटेत, त्याच्यामध्ये सगळी येतात. वाटेतच आहेत ती, म्हणजे ती चालण्याच्या मार्गातच आहेत. पण तुम्ही म्हणाल की आता ह्या 10 किलोमीटरवर लगेच मला डॉक्टर मिळेल किंवा माझं आत्ता पोट बिघडले तर मी जाऊन लगेच इंजेक्शन घेईन, गोळ्या घेईन, असं तिथे काही नाहीये. गावागावात डॉक्टर उपलब्ध हे त्यांच्याकडे माहितीच नाहीये, म्हणजे त्यांना ते. आणि त्यांचा जास्त निसर्गावर अवलंबून असल्यामुळे ते झाडपाला किंवा आयुर्वेदिक ते तिथल्या तिथे आपल्याला काय हवं असेल ते तिथे उपचार, म्हणजे ते लोकच असतात की हे खाल्लं की तुमचं माझं पाय दुखत राहणारे. त्यामुळे जंगलात राहणारे किंवा त्यांच्याकडे त्याचीच औषध म्हणून वापर करण्याची प्रथा जास्त आहे. त्यांना असं आपल्यासारखं हे ॲलोपॅथीचे डॉक्टरांची काही गरज नाही, ते त्यांचंच ते औषधं मिळवतात आणि हे करतात. तुमच्या बोलण्यात मला असं जाणवतंय की आपलं समाज जीवन आणि त्या परिक्रमा मार्गात जी काही गावं आहेत त्यांचं समाज जीवन ह्याच्यात भिन्नता आहे. खूपच. अजून काय काय भिन्नता जाणवली तुम्हाला? भिन्नता जाणवली म्हणजे तिकडलं शैक्षणिक हे फार कमी आहे, म्हणजे तिकडे शाळा नाहीत. अजूनही नाहीत. त्यामुळे असं गावोगावी किंवा आपल्यासारखं एक 5-6 किलोमीटरवर शाळा आहे, कॉलेज आहे, असं नाहीये. त्यामुळे शैक्षणिक अभाव आहे. आरोग्याबाबतीत म्हणजे शिक्षण नसल्यामुळे बाकीचं सगळंच त्यांचं कमी आहे. त्यांचं जीवन हे फक्त आणि फक्त निसर्गाशी संबंधित ज्या आपण भागवू शकतो गरजा, तेवढ्यात ते समाधानी आहेत. त्यांना बाकीची नोकरी धंदा किंवा असं काही नाही. बरेच जणांची शेती हा व्यवसाय आहे, म्हणजे शेती करतात, गुरं पाळतात, शेळ्या. पण बाकी शेती तिकडे तुम्हाला दिसली भरपूर प्रमाणात आणि बरेच प्रकारची आहे. म्हणजे धान्याची म्हणाल तर तुम्हाला गहू, मका, कापूस, सगळी म्हणजे पैसे मिळवून देणारी शेती आहे त्यांच्याकडे, जी शेती आहे ती. त्याच्यानंतर भाजीपाल्याची आहे, म्हणजे टोमॅटो, त्याच्यानंतर वांगी, मिरच्या ह्याची आहे. भाजीपाला किंवा धान्य जे निर्माण होतं त्याला बाजारपेठ नाहीये का त्यांना? म्हणजे आहे, बाजारपेठ आहे, पण त्यांचं ते तेवढ्या पुरेसं, म्हणजे त्या गावात तयार होईल ती जाऊन तालुक्याला किंवा जवळच्या मोठ्या गावात विकून जे पैसे मिळतील तेवढे आणायचे. तिकडे तुम्हाला निसर्गात काय वैविध्यता जाणवली का? तिकडे काही वेगळी झाडं किंवा सगळा जंगल परिसर आहे, तर त्याच्या जंगलामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत, त्याचं संवर्धन करण्याची वृत्ती तिकडे आहे का? काय जाणवलं? हो, तिकडे आपल्यापेक्षा जंगलांचा भाग प्रचंड आहे. साग, अर्जुन, त्याच्यानंतर वड, पिंपळ, चिंच, बरीचशी जी दुर्मिळ आपल्याकडे वाटतात ती त्यांच्याकडे झाडं त्यांनी टिकवून ठेवलेली आहेत. त्यांचं हे शासकीय, त्या म्हणजे जंगलांचं संरक्षित आहेत ती शासकीय, त्यामुळे त्याच्यात तोड नाहीये. आणि रोजच्या म्हणजे जंगल, मोठमोठी जंगलं खूप प्राचीन असून ठेवलेली आहेत आणि वेगवेगळी झाडं तर प्रचंड आहेत त्यांच्याकडे. आपल्याकडे गुंज आता बघायला सुद्धा मिळत नाही. त्यांच्याकडे रस्त्याने 3 प्रकारच्या गुंजीचे भरपूर म्हणजे तटच आहे त्याचा घातलेला, असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये लाल आहे, काळी आहे, पांढरी आहे आणि त्याचा औषधी उपयोग ते करतायत. हो का? हो, म्हणजे ती सगळ्या स्त्रियांच्या रोगांवर काळी पांढरी आहे. ती दुर्मिळ अत्यंत आहे, म्हणजे काळी पांढरी बघायला सुद्धा मिळत नाही गुंज, पण ती त्यांच्याकडे आहे. ती पण मी लावायला आणली. त्यांनी केलंय त्यांनी केलंय, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक सिंदुराचं झाड आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण जो रंग आर्टिफिशियल सिंदूर किंवा वापरतो, पिंजर, ती त्यांच्याकडे त्या झाडाची फळं हीच लाल आहेत आणि ती ते खाण्यासाठी पण लाल रंग म्हणून वापरतात. चित्रांना रंग द्यायला पण तोच रंग वापरतात. आदिवासी स्त्रिया लिपस्टिक म्हणून पण तोच रंग वापरतात. कपाळाला लावण्यासाठी, भांगात भरण्यासाठी, सगळ्याला ती लाल तेच सिंदूर वापरतात. मुबलक प्रमाणात त्याची झाडं आहेत.
परिक्रमा मार्गामध्ये वैजयंती माळा जी आपण म्हणतो विष्णूची किंवा विष्णूच्या गळ्यात असते, त्याची गवत पण त्यांच्याकडे बघायला मिळतं बरेच ठिकाणी. त्या एक मला बेडिया गावामध्ये बिर्ला नावाच्या ह्या भेटल्या, त्यांनी मला घरी नेलं. त्यांच्या इथे ते वाळत ठेवलेल्या होत्या बाहेर ते मणी, म्हणून मी त्यांना विचारलं की हे कुठे आहे ते दाखवा मला. मग त्यांनी दाखवली. ते गवत सदृश असतं त्याचं झाड, म्हणजे ते कधी मरत नाही म्हणाल्या ते झाड. बर. एकदा लावलं की ते कायमस्वरूपी. आणि त्याचे जे वर कणीस येतं त्याला जे मणी येतात ते मऊ असतात आधी वाटाण्यासारखे. ते उन्हात वाळवायचे आणि मग त्याच्यामधून दोरा ओवण्यासाठी एक होल असतंच, पण ते आपण तयार करायचं ओलं असताना. आणि मग त्याच्यातनं ती ओवून माळा करता येते. म्हणजे असा त्याचा काही उद्योग त्यांनी केला नाहीये. पण वैजयंतीच्या माळा तिकडे तुम्हाला विकत मिळतात असं कुठे दिसलं नाही. त्याच्या मागे हा हेतू नाहीये त्यांचा. नाही. मी आता तिकडनं त्या सिंदुराच्या झाडाच्या, वैजयंती माळेच्या, त्याच्यानंतर मांदार वृक्ष त्यांच्याकडे आहे जास्त प्रमाणात, म्हणजे रुईच पण ती पांढरी, त्याची खूप झुडपं आहेत त्यांच्याकडे. म्हणून ती मांदार वृक्ष जो आपल्या पत्रीमध्ये लागतो त्याच्या बिया अशा मी तिकडनं, कापूस त्यांच्याकडला वेगळा आणि मोठं बोंड असलेले कापसाचे हे होते. हो का? त्यामुळे त्याचं आणलंय कापसाचं. असं मी तिकडनं बऱ्याच बिया इकडे आपल्या इकडे लावण्यासाठी आणलेत. म्हणजे परिक्रमा खडतर असते तर ती खरंच तशी असते की त्याचं आता प्रमाण थोडं कमी झालंय? आता आपली पहिली वाटत होती तेवढी खडतर राहिलेली नाहीये. दर एक 5-7 किलोमीटरवर आश्रम आहेत. फक्त अमरकंटक म्हणजे तिचा उगमस्थान आहे आणि जिकडे जंगल एरिया जास्त आहे तिथे थोडे लांब आहेत, म्हणजे 20 किलोमीटर 25 किलोमीटरवर आश्रम येतो. त्यामुळे, आणि जरी आश्रम नाही आला तरी आपण समजा आता आपल्याला थांबायचे नाही, पुढे आपल्याला चालायचं शक्य आहे, तर तिथल्या कुठल्याही गावात किंवा तिथल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारलं की तुम्ही आमची सोय, म्हणजे ते आपल्याला परिक्रमावासी म्हणून ओळखतात. बर. त्यामुळे बा इथे राहायची सोय होईल का किंवा इथे कोण करतं का. मग ते जरी आश्रम नसला तरी तुमची राहण्याची सोय होते. कोणी घरात आपल्याला लगेच हो म्हणतात, ठेवून घेतात. त्यामुळे तो काय प्रश्न येत नाही. आयत्या वेळी तसं होतं की पुढच्या आता आश्रमापर्यंत मी पोचीन की नाही असं आपल्याला दुपारनंतर वाटायला लागतं. आणि परत तिथे किती हे असतील, म्हणजे कारण भरपूर जण चालत असल्यामुळे एक आश्रमात जर 60-70 जण झाले तर मग त्यांच्या व्यवस्थेवर पण ताण येतो सगळ्याच. त्यामुळे आपल्याला तिथे जाऊन जागा मिळणार आहे की अजून पुढे जायला लागणार आहे असं वाटत राहतं. पण आता ते कमी झालंय, म्हणजे भरपूर सोयी आहेत, भरपूर, म्हणजे तिथे आता असं काहीच त्याचं खडतरपणा कमी झालाय किंवा तयार अन्न मिळतं. पहिल्यांदा ते तुम्हाला शिधा द्यायचे आणि तुम्ही शिजवून खायचं असायचा. तसं आहे 2-4 आश्रमात तसं पण करायला लागतं की हे इथे ठेवलेलं तुम्हाला काय हवंय ते तुम्ही बनवून खा. त्या आश्रमात पण 3 प्रकार आहेत. एक आहे तो असे कोणतरी बाबाजी महाराज असे चालवत आहेत तो आश्रम पूर्वापार. आश्रम म्हणजे एक राहण्याचं घरच म्हणा तुम्ही, आपण तिथे आश्रम म्हणतात परिक्रमा मार्गात. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर असं आश्रम म्हणजे काहीतरी कुटी असावी किंवा असं काहीतरी वेगळं आहे असं येतं. पण घरच आहेत ती. एक मोठा हॉल, त्याच्यामध्ये तुम्हाला गादी मिळते, पांघरायला ब्लँकेट मिळतं. 90% तरी आता तसेच आहेत सगळे आश्रम. काही देवळात आहेत, देवळं मोठी आहेत त्याच्याकडेनी खोल्या बांधून केलेल्या आहेत. आणि काही जण आहेत त्यांनी आपली वैयक्तिक प्रॉपर्टी परिक्रमावासींच्या सेवेसाठी ठेवलेली आहे. अरे वा. त्यामुळे आश्रमांची संख्या खूप आहे आणि बरेच प्रकारचे आश्रम वाटेत असल्यामुळे तशी काही फार गैरसोय होत नाही. तुमच्या बोलण्यातून मगाचपासून जाणवते की परिक्रमा करणाऱ्यांची संख्या खूप आहे. तर मग खूप लोक येत आहेत म्हटल्यानंतर तिथे निर्माण होणाऱ्या मेन समस्या म्हणजे प्लॅस्टिक असेल किंवा स्वच्छता असेल, तुम्हाला काय जाणवलं? साडी, तिला चुनरी म्हणून साडी देतात, ती पाण्यात सोडून टाकतात. भरपूर दिवे सोडतात सगळ्या प्रकारचे, प्लॅस्टिकचे म्हणा. त्यामुळे खूप ठिकाणी अस्वच्छता आहे, प्रदूषण आहे. करू नये म्हणून काय सल्ला द्या? अरे ती आपल्याला पापातनं मुक्त करणार आहे तर तिला तुम्ही आता काय हे देत बसता असं मला वाटायचं की हे दिवे, हे साड्या त्याच्यात कशाला सोडताय तुम्ही? कुठल्या तरी गरजूला द्या ना, ते ज्यांना खरोखर साडी नाहीये काहींच्या अंगावर, तिकडे नुसत्या ओढणीवर राहणाऱ्या बायका पण आहेत, मग त्यांना द्या ना ती साडी नेऊन. खडतर असली तरी परिक्रमा पूर्ण करताना तुम्हाला अनेक प्रकारचे अनुभव आले असतील. त्याच्यामुळे तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनही कदाचित दिवस जसजसे जात असतील तसा बदलत गेला असेल. तर मग बाकीच्या तीर्थक्षेत्री पर्यटन म्हणून पर्यटनाला जाणं आणि नर्मदा परिक्रमा करणं ह्याच्यात तुम्हाला काय बदल जाणवतो? बाकीच्या तीर्थक्षेत्री आपण जातो, तिथलं काय असेल ते दर्शन घेतो आणि
परत येतो. तसं हे नाही आहे. हे 4 महिने 3 महिने घरापासून लांब आणि रोजचा दिवस नवा, रोजचा काहीतरी वेगळा अनुभव आणि रोज भेटणारी माणसं वेगळी, रोजचं गाव वेगळं, सगळंच वेगळं. त्यामुळे रोजचा दिवस नवीन जगायला मिळतो एकतर तिथे. त्याच्यामधले अनुभव तर प्रचंड आहेत, म्हणजे ते न संपणारे किंवा ते आपल्याला सारखे सारखे आठवण करून देणारे आहेत. आपण इकडे आपल्याला असं रोजच्या आपल्या ह्या आयुष्यात वाटत असतं की मी म्हणेन तसं झालं पाहिजे किंवा मला हे असंच झालं पाहिजे, मी असंच करणार. म्हणजे तुमचं हे पक्क तिथे होतं की तुम्ही काहीही ठरवू नका, जे चाललंय त्याच्यात तुम्ही स्वीकारा आणि त्यातनं पुढे व्हा. म्हणजे एक मोठाच त्यामुळे- संदेश हो. आपल्याला मिळतो जगण्यासाठीचा असं म्हणायला हा, हरकत नाही. जगण्यासाठीचा संदेश तिथे मिळतो की तुम्ही काहीही पुढचं मागचं ठरवू नका. मी हे करणार आहे, मला हे असंच हवंय, असं काही म्हणू नका. जे मिळेल ते तुमचं आहे आणि ते त्याच्यात आनंद घ्या किंवा ते तुम्हाला मिळेल ते काहीतरी भारी असेल, असं पण असेल. याची जाणीव तुम्हाला परिक्रमेत झाली, हम्म. पण तुम्हाला स्वतःत काय बदल झाला असं जाणवलं का? हो, चौकट आपली ठरलेली आहे किंवा आपल्याला असं वाटतं की ह्या चौकटीत आता मला असं असं करायचंय, कसली संसाराची असेल, आर्थिक असेल, त्या चौकटीत आता होत नाही म्हटल्यावर आपल्याला जो एक उद्विग्नता येते, चिडचिडेपणा येतो की हे मी ठरवलंय पण हे काही होत नाहीये किंवा हे किंवा नैराश्यही वेगळं, येऊ हा, शकतं. नैराश्य येतं किंवा माझं नशीब, ह्याच्यावर आपण फार हे करतो, मग हे माझ्या नशिबात नाही असं म्हणतो. तर ते नशीब वगैरे काय नाहीये, ते तिची आणि त्याची कृपा. ह्या 2च गोष्टी मला तिथे कळल्या की परमात्म्याची किंवा नर्मदा मैयाची कृपा जर तुमच्यावर असेल ना, तरच तुम्ही ते निभावू शकता किंवा त्यातनं पार पडू शकता. पण कीर्तन प्रवचनातनं ऐकलं की देह आणि देहाचं जे जे दिसतंय, जे समोर आपल्या ह्या चक्षुना दिसतंय ते खरं नाही, ती माया आहे. हे आपण इतके वर्ष ऐकलं, पण ते आपल्याला प्रॅक्टिकल येत नाही, कारण आपण संसारात आहोत. आपण काही विरक्ती किंवा आपण अजून महाराजांसारखे झालेलो नाही आहे. संसारात असताना आपल्याला किंवा ते कळणं, ह्याच्यासाठी परिक्रमा केलीच पाहिजे असं मला वाटतं. आर्याताई, एक वेगळाच दृष्टिकोन आज आम्हाला कळला. तुमचे अनुभव ऐकून अनेकांना वाटेल की आपणही करावं. तर अगदी थोडक्यात ज्यांना इच्छा आहे परिक्रमा करण्याची, त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांना सांगण्याचं हे म्हणजे तुम्ही जर का कुठलाही असं म्हणजे मला हेच खायला हवंय, मला इथे पोळी लागते किंवा इथे भात लागतो, तिथे तो नाही मिळणार आहे, हे जर का तुम्ही ठरवून गेलात ना, तर ती फार सोपी आहे. म्हणजे तुमचे सगळे ग्रह आणि तुमच्या सगळी मी पण मतं, सोडून जायला पाहिजे. तुमची सगळी जी ठरलेली डोक्यातली पहिली इथली जी आहेत ना, ती सगळी बंद करून तिकडे गेलात तुम्ही, तर ते फार सोपं आहे. आणि जे आहे ते स्वीकारून पुढे गेलात तर ती आनंददायी आहे. परिक्रमा ही फार आनंददायी आहे. म्हणजे ओढ लावणारी ओढ सुद्धा. लावणारी, म्हणजे जरी संकट आली, त्रास असला तरी ओढ लावणारी आहे. लावणारी आहे. रत्नागिरी केंद्राने मला नर्मदा परिक्रमा अनुभव सांगण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. श्रोते हो, नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना आलेले अनुभव, तिथली सामाजिक परिस्थिती, तिथलं पर्यावरण याविषयीची माहिती आर्या पेंढारकर यांच्याकडून आपण इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जाणून घेतली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.